सो आज ना मी चालले आहे मेकअपच्या सेमिनारला आणि सोबत ना ही प्राजू होती. सो ती पण एक मेकअप आर्टिस्टच आहे. सो मी घरूनच ऑटो वगैरे बुक केली, म्हणजे जिकडे सेमिनार आहे त्या हॉलला आम्ही लगेचच पोचू. आणि गेल्यावर बघते तर अजून इथे काही सुरूच नव्हतं झालेलं. तर मग आम्ही ना तिकडे जे स्टॉल्स आलेले सो त्यांना व्हिजिट वगैरे केलं आणि प्राजूला काही घ्यायचं होतं सो तिने पण काहीतरी घेतलं. नंतर आम्ही वेट करत होतो की आता प्रोग्राम सुरू होईल. मग त्याच्यानंतर बऱ्याच टायमांनी एक एक करून आर्टिस्टची एंट्री वगैरे झाली. मग पहिला तर सुष्मिता मॅमची एंट्री झाली. आणि हा जो सेमिनार आहे ना तो SB ब्रायडल स्टुडिओ इव्हेंट यांनी ऑर्गनाईज केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना या वनिता मॅमची एंट्री झाली, मग निदा मॅमची, आणि नंतर ज्या आमच्या क्लासच्या टीचर आहेत पूनम भोईर मॅम सो त्यांची देखील एंट्री वगैरे झाली. आणि मग त्याच्यानंतर सुरू झाले एक एक करून सगळ्या आर्टिस्टच्या परफॉर्मन्सला सुरुवात. तर पहिला तर सुष्मिता मॅमने परफॉर्म केलं. सो त्यांनी देखील खूप छान असं एक्सप्लेन वगैरे केलं. मला जे डाऊट्स होते ते मी सगळे नोट डाऊन वगैरे करून घेत होती. सो त्यांची देखील मॉडेल खूप छान अशी रेडी झालेली. मग त्यांच्या मॉडेलचे फोटोशूट वगैरे झाले. आणि मग त्याच्यानंतर ना लंचसाठी आम्हाला ब्रेक झाला. मग आम्ही दोघीजणी गेलो खाली जेवायला. सो मग लंच वगैरे करून झालं. मग त्याच्यानंतर पुन्हा वरती आलो आणि परत आमच्या सेमिनारला सुरुवात झाली. सो मग या वनिता मॅम आहेत सो त्यांची ही मॉडेल आहे. सो त्यांनी देखील खूप छान वर्क केलेलं त्यांच्या मॉडेलचं. प्रत्येक आर्टिस्टमधून आम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळतच होतं. सो थँक्यू ज्यांनी पण हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला त्यांच्यासाठी. आणि या निदा मॅम आहेत, त्यांनी फुल्ली डस्की स्किनचा मेकअप कसा करायचा सो ते त्यांनी एक्सप्लेन केलं. आणि त्याच्यानंतर मी ज्यांच्याकडे क्लास केला आहे त्या म्हणजे पूनम मॅम. सो त्यांचा देखील परफॉर्मन्स होता तिथे. सो त्यांनी देखील मॉडेलला खूप छान असं रेडी करायला लावलेलं. मग त्यांचं देखील मॉडेलला खूप छान असं रेडी वगैरे करून झालं. मग मॉडेलचा देखील तिथे परफॉर्मन्स वगैरे झाला. मग त्यांची देखील मॉडेलसोबत एंट्री वगैरे झाली. मग मॉडेलचे फोटोशूट वगैरे झाले. सो असा होता, म्हणजे ऑल ओव्हर सगळ्या आर्टिस्टकडून आम्हाला आज ना काही शिकायला भेटलं. आणि त्याच्यानंतर मी या मॉडेलला भेटायलासुद्धा गेलेली. सो येस खूप छानच तिला रेडी केलेलं त्यांनी. मग त्याच्यानंतर आमचं सर्टिफिकेशन वगैरे झालं. मग प्राजू आणि मला दोघींना देखील तिकडून सर्टिफिकेट भेटले. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. सो येस दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.